पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत। त्याकरता 12 ऑगस्ट मंगळवार रोजी 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे। राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे। भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या अशी: पोलीस शिपाई 10,908, पोलीस शिपाई चालक 234, बँड्समन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 554, पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत। पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते। त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल। भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जांची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत। पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो। पोलीस दल आणि कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे भरली जावीत असे निर्देश दिले आहेत।